नमस्कार, तुमचं VK लाईफस्टाईल कुकिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी म्हणजे किचन माझं फर्निचर झालेलं होतं ते मी सेट कसं करत आहे ते दाखवत आहे. कारण खालून जे आहे ते खप्पे वगैरे आम्ही करून घेतलेले आहेत फर्निचरचे. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आहे ते वरच्या जे भरण्या आहेत ते पूर्ण भरण्या मी काढून घेत आहे आणि त्या भरण्या ज्या आहेत ते पूर्ण मला साफ करून घ्यायच्या पण आहेत. आणि मी फक्त वरतूनच घासून पुसून धुवून ठेवणार आहे. कारण हे जी फर्निचर जे आम्ही काम काढलेलं आहे त्याच्या आधीच म्हणजे एक फर्निचरचं काम काढून फक्त 2 ते 3 दिवस झाले. त्याच्या आधीच जे आहे ते भरण्या पूर्ण मधून वगैरे घासून ते ठेवलेल्या होत्या मी. आणि मग नंतर आता फर्निचर जे आहे त्यांनी ते फरशी वगैरे कट करणं ते धूळ वगैरे उडलेलीच होती आणि म्हणूनच म्हणलं साफ करून तर एकदा घ्यावं. सगळं किचन साफ करण्यासाठी मी काढलेलं होतं. आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा आहे ते भरण्या सगळ्या घासून फिट आधी ढक्कन लावून घेतलेले आहे, सगळ्यांचे चेक केलेले आहे. नंतर हे भरण्या धुवून पाण्याने वगैरे साईडला काढून ठेवत आहे आणि चांगल्या प्रकारे लगेच पुसून फॅनला ठेवलेले आहेत. मी लगेच पुसून फॅनला लगेच ठेवून दिल्या. सगळ्या भरण्या झालेल्या आहेत, चमचे स्टँड वगैरे सगळं काही मी घासून घेतलेलं होतं ते. तर हे पहा, आणि ते सगळं काढून झालेलं आहे, मोकळं झालेलं आहे. तर जे टाईल्स वगैरे आहेत आपल्या किंवा ते ठेवायचे वगैरे जे आहेत ते सगळं मी घासून घेत आहे. खिडकीला पण घासून घेत आहे कारण तिथे तेलाचा वगैरे हे राहतो, तेल राहतं तिथे, दुसरे काही काही राहतं म्हणून त्याच्याने हे होत आहे. तर हे पहा, इथे लगेच झालेलं आहे माझं पूर्ण म्हणजे घासून वगैरे. मी खूप फास्टमध्ये घेतलेलं होतं कारण टाईल्स वगैरे पटकन होतात घासणं, पण हात पण दुखतो तेवढाच घासण्यासाठी. घासून पुसून सगळं घेतलेलं आहे लगेच. तर हे पुसून पण घेतलेलेच आहेत. तर हे खिडकी पण जे आहेत ते पण पुसून झालेली आहे माझी. आणि हे जे शीट आहे तिथे आतऱ्याची ते पण शीट मी पूर्ण प्रकारे जे आहे ते स्क्रॉच असतो जे आपला सॉफ्टवाला जे स्क्रॉच असतो त्याच्याने घासून घ्यायचं आहे. कारण त्याच्यानेच मी घासून घेतलं होतं. आणि हे जे शीट आहे ते मी खूप वेळेस 10 वेळेस तर घासूनच घेतलेली होती. कारण याला थोडंच काही पण झालेलं नाही, कारण 10 वेळेस तर मी घासूनच घेतलेली होती, 10 ते 15 वेळेस. कारण खूप दिवस झाले, याला घेऊन वर्ष तर झालंच असेल. पुसून तर रेग्युलरली घेते, पण असं घासणं वगैरे मला तर 10 ते 15 वेळेस झालेलं असेल. इथे सगळे आता भरण्या डबल एकदा पुसून घेतलेल्या आहेत वाळल्यानंतर पण मी, आणि ते लगेच सेट करून घेते मी. कारण वरचं आवरलं ना की खालचं आपल्याला म्हणजे दुसरा पण आवरता येतं त्याच्याने. आणि हे जे आहे ते संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी मी हे काम जे आहे ते 4 ते 5च्या नंतरच काढलेलं होतं. तर ते सगळं सामान सेट करून घेत आहे. शीट जे आहे ते पण वाळलेले आहे, ते पण पुसून घेतलेले आहे मी. आणि ते सगळे आतरून त्याच्यावरती आता भरण्या वगैरे ठेवून घेते, म्हणजे जे काय आपण तिथं ठेवणार आहोत ते तेवढं. ती खिडकी पण ओपन केलेली होती कारण खूप गरमी होत होती मला. तर हे डबल एकदा किचन ओटा वॅप करून घेतलेला आहे. आणि हे करत करतच मी सॉंग्स पण ऐकत होते, कारण कोण कोण कानामध्ये कॉर्ड वगैरे घालून सॉंग्स ऐकतं मला नक्की सांगा. तर हे जे आहे ते खालचे जे फर्निचरच्या मधले जे आहेत खप्पे आहेत ते पण मी जे आहेत पूर्ण क्लीन करून घेतले होते, पण डबल एकदा साफ करून घेत आहे. कारण धूळ तर खूपच झालेली होती. आधी झाडले होते त्याच्यानंतर पुसले होते पूर्ण ओल्या कपड्याने. डबल एकदा आता ठेवण्याच्या आधी एकदा पुसून घेतलेले आहे मी. आणि ह्या ज्या भरण्या आहेत ते पूर्ण आम्ही माझ्या स्टडी रूममध्ये ठेवलेल्या होत्या. तर स्टडी रूममध्ये काही, बेडरूममध्ये काही, तर ते पूर्ण आणलेले आहे तिथे किचनमध्ये. आणि जे जे मला आता या साईडच्या कपाट ठेवायचे आहेत ना ते भरण्या एका साईडला काढते, म्हणजे मला पुसून लगेच ते सेट करता येईल म्हणून. तर भरण्या ज्या आहेत ते पूर्ण सेट झालेल्या पण आहेत. आता व्हिडिओमध्ये ते दिसले नाहीत कारण इकडे एक मोठी भरणी होती जे राईसचे असे तांदळाचे जे असते ते. आणि दोन्ही पण हे जे आहे ते सेट झालेले आहेत. इकडे जे आहे ते गॅस ठेवलेला आहे.
आणि आता माझं जे आहे ते स्वयंपाक पण झालेला होता. आणि याची जी भाजीची जी रेसिपी आहे मी ती शॉर्ट्सवर माझी अपलोड केलेली होती. भेंडीची भाजी आणि साधं स्वयंपाक भाकरी वगैरे केलेल्या होत्या मी. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे जेवणं पण झाले होते आणि भांडे वगैरे थोडे राहिलेले होते. तरी ते लगेच ह्या साईडचं जे आहे ते राहिलं होतं माझं काम, तर ते मी हे करून घेत आहे, करून घ्यावं म्हटलं. कारण आता जर आपण ठेवलं, कारण जेवल्यानंतर खूप आळस येतो, मला पण माहिती आहे. कारण आता जर मी हे काम ठेवून दिलं असतं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या करण्यासाठी मला खूप आळस आलेला असतं ते करण्यासाठी. कारण दुसऱ्या दिवशी पण कुणाला करायचं आहे, आपल्यालाच करायचं आहे, आणि त्याच्याने आपण आजच करून टाकलेलं बरं. तर आता हे पण जे आहे ते पूर्ण पुसून घेते, कारण हे फक्त पुसूनच घेत आहे मी, घासून नाही घेत, कारण ह्याच्यावरच्या धूळ जमलेली वगैरे नव्हती. तरी ते सेट झालेले आहेत, भरण्या वगैरे सगळं सेट झालेलं आहे. आणि पटकन आता जे आहे ते झाडू मारून घेते किचनमध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नक्की पहा. तर आपलं किचन एकदम सेट झालेलं आहे, एकदम भारी दिसत आहे. नक्की सांगा मला मी कसं सेट केलेलं आहे किंवा काही चेंज करू शकते का मध्ये. तर खूप छान सेट झालेलं आहे. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नक्की करा. नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि चला, इथेच जे आहे ते आपला व्हिडिओ जे आहे मी एंड करत आहे.